श्रावण महिना म्हणजे केवळ व्रतांचा किंवा उपवासांचा काळ नाही, तो आहे भक्तीचा परीघ आणि आत्मशुद्धीचा आरंभ. आज मी तुम्हाला सांगतो एका राक्षस राजाची गोष्ट. त्याचे नाव बाणासूर होते. एक राक्षस पण महादेवाचा महाभक्त. बाणासूर हा 1000 हातांचा एक राक्षस होता, जो खूप भक्तिशाली होता. त्याचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे महादेवांचं दर्शन घेणं. त्यासाठी त्यांनी हजारो वर्ष तपस्या केली आणि अंततः त्याला त्याचे फळ सुद्धा मिळाले. स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्याला म्हणाले, बोल वत्सा, तुला काय पाहिजे. तेव्हा बाणासूर म्हणाला, मला तुमची कायम सेवा करायची आहे. महादेवांनी त्याला एक आशीर्वाद दिला, तू माझ्या गणांपैकी एक होशील, पण लक्षात ठेव, वेळ आल्यावर तुझा गर्व फोडला जाईल. काही काळाने महादेव म्हणले तसे बाणासुराचा गर्व वाढला. त्याच्या 1000 हाताने त्याने संपूर्ण जगाला त्रस्त केले आणि एक दिवस त्याने वैर घेतलं, ते म्हणजे भगवान श्रीकृष्णांसोबत. दोघांच्या युद्धामध्ये बाणासुराच्या रक्षणासाठी स्वतः महादेव प्रकट झाले. यामुळे महादेव आणि कृष्ण यांच्यात भयंकर युद्ध झाले. ते युद्ध इतकं भयंकर होतं की संपूर्ण सृष्टी स्तब्ध झाली. पण अखेर बाणासुराचा गर्व मोडला आणि तो पुन्हा महादेवांच्या भक्तीत लीन झाला. आणि हे युद्ध कधी झालं होतं तुम्हाला माहित आहे? श्रावण महिन्यात. त्या काळातला प्रत्येक थेंब बाणासुरासारख्या भक्ताची तळमळ वाहून घेतो आणि त्या भक्तीतून प्रकट होतात आपले महादेव. कमेंटमध्ये सांगा, ही गोष्ट तुम्हाला माहिती होते का? आणि ज्ञानिक या चॅनलला नक्की फॉलो करा.